अ, मला वाटतं रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल. परंतु एका सुसंस्कृत महाराष्ट्राला विलासरावांच्या रूपाने एक असा नेता होता की ज्यांनी कधी रिव्हेंज पॉलिटिक्स केली नाही, ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं नाही. त्यांना राजीनामा केवळ एवढ्यासाठी द्यावा लागला होता की 26/11च्या इन्सिडेंट नंतर जे काही घटना झाली त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि कशाच्या भरोशावर विलासरावांचं नाव मिटवणं. अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी मानतो.